मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील 1 वर्षापासून लढा उभा केलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला देखील धारेवर धरण्यात आलेला आहे। विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातला शाब्दिक संघर्ष अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठिंब्यावरून सरकारमधल्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत। विशेष करून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील पाठिंब्यावरून आरोप केले जात आहेत, आपण आतापर्यंत बघितलेले आहेत। मात्र आज शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणावरून वाद सुरू आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून लढा देत आहेत। अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणावरून मोठे वक्तव्य केले आहे। आरक्षणाची मर्यादा 50% 75% न्या असे शरद पवार यांनी म्हटले आहे। केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली। यावेळी आरक्षणासह विविध विषयावर भाष्य केले। आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की आरक्षण मिळावे ही लोकांची भावना आहे, त्यात काही चुकीचे नाही। मात्र आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, असेही शरद पवार म्हणाले आहेत। मराठा आरक्षणासोबतच इतर जे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांनाही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे अशी भूमिका शरद पवार यांनी यावेळी मांडलेली आहे। पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की आरक्षणाच्या बाबतीत 50% वर जाता येत नाही। 50% वर आरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी संसदेत कायदेशीर दुरुस्ती करावी लागते। त्यात दुरुस्ती करायला काय हरकत आहे? आता 50% वरील 75% पर्यंत जाऊ द्या। आता 50% आहे, 75% होण्यासाठी 25 ने वाढावे लागेल। ज्याला आरक्षण मिळाले नाही त्यांचा 25% मध्ये समावेश करता येईल। यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, संसदेमध्ये विधेयक आणावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे शरद पवार यांनी सांगितलेलं आहे, म्हटलेलं आहे। पवार यांनी पुढे बोलताना अमित शहाच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले। शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे, देशाचा गृहमंत्री भाषणामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा असे सांगतात। लोकसभा निवडणुकीत त्यांनी 18 ठिकाणी सभा घेतल्या होत्या, त्यापैकी 14 जागेवर त्यांचा पराभव झालेला आहे। त्यामुळे त्यांनी यावेळी देखील जास्त सभा घ्याव्यात असा टोला शरद पवार यांनी लगावलेला आहे। प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील शरद पवार यांनी टीका केलेली आहे। ज्यांना एकही जागा निवडून आणता आली नाही ते लोक माझ्यावर बोलत असतात, केवळ प्रसिद्धीसाठी माझ्यावर बोलत असतात अशी टीका शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरती बोलताना केलेली आहे। शरदचंद्रजी पवार यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात जी काही भूमिका स्पष्ट केलेली आहे त्या संदर्भामध्ये आपली काय कमेंट असेल, आपलं काय मत असेल आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।